इकडे कामगार मंत्री इकडे बसलेले आहेत. साहेब, मी आपल्याकडे आलो होतो, आपल्याला एक विनंती केली होती. अध्यक्ष महोदय, सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र आयुक्त नाही, तो का नाही मला माहित नाही. आज जरी अनुदानावर चर्चा असली तरी ही व्यवस्था आहे, तर व्यवस्था आम्हाला करून द्यावी. रत्नागिरीला जायला आणि रत्नागिरीतून आयुक्तांना आमच्याकडे यायला, ती हिअरिंग यायला, त्याच्यामध्ये 2-3 ऍक्सिडेंट होतात. मी मंत्री महोदय आपल्याला विनंती केली होती, आम्हाला एक स्वतंत्र आयुक्त द्या, कामगार आयुक्त द्या. आपण जो रत्नागिरीला देताय तो कधी सिंधुदुर्गाची हिअरिंगच घेत नाही. मी आपल्याला त्याच्याबद्दल तक्रारी केली होती. आपण त्याच्यावरती आम्हाला योग्य तो न्याय द्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून त्यांना ही विनंती करणार आहे. साहेब, आदिवासी विभागामध्ये माझ्या मतदारसंघात किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ठाकर समाज येतो. आता झालंय काय अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना त्याची कदाचित कल्पना असेल. ठाकर समाजाची जात पडताळणीची जी काही प्रोसिजर आहे साहेब, एका दाखल्याला 10-10 वर्ष लागलेले आहेत. एक दाखल्याला. आपण तो कोण अधिकारी आहे ना, त्याला जरा बाहेर काढा, त्याला तुमच्या भाषेत काहीतरी सांगा. अहो, ठाकर समाजाचा अच्छा, कार्यालय कुठे? मुंबई. आणि सिंधुदुर्ग कुठे? 500 किलोमीटरवर. म्हणजे एक जात पडताळणीचा जर दाखला करायचा असेल तर अध्यक्ष महोदय आम्हाला सिंधुदुर्ग टू मुंबईला यावं लागतं. आणि त्याच्यामध्ये पण तो अधिकारी मूड मध्ये असला, जर त्याला भेटावं असं वाटलं, जर त्याला वाटलं की ह्याचं काम केलं पाहिजे, आता त्यांना काय झालंय मला माहित नाही. आम्ही आमदार म्हणून मंत्री महोदय जेव्हा फोन करतो, हा माझ्या मतदारसंघातला आहे, त्याला जर तुम्ही मदत करा. फोन आल्यामुळे पण काम झालेली नाहीयेत. तू माझी तक्रार केलीस ना, म्हणून तुला मी दाखला देत नाही, जा. ही पद्धत झाली अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, आपण आपल्या माध्यमातून अशा अधिकाऱ्यांना समज द्या आणि त्यांचा योग्य तो बंदोबस्त करा. ठाकर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ही कुठली पद्धत आहे वागायची? ही कुठली पद्धत आहे? त्यांना समज द्या, नाही तर त्यांच्या जागेवर दुसरं कोणतरी आणा, नाही तर उगाच लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. अध्यक्ष महोदय, एवढी विनंती करण्यासाठी मी इथे उभा होतो. साहेब, अनेक विषय, पण वेळ भरपूर झालेला आहे. अनेक सदस्यांना त्याच्यामध्ये बोलायचं. एक शेवटचा विषय फक्त बोलतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. साहेब, भात खरेदी आमच्या 41 केंद्रातून जवळपास 3819 शेतकऱ्यांची भात खरेदी झालेली आहे. त्याच्यापैकी 1551 शेतकरी अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातून येतात. आता झालंय काय, टोटल रक्कम खरेदीची आता बिल जे झालंय, ती रक्कम जी द्यायची आहे ती 12,38,00,000 आहे. आता दिली किती अध्यक्ष महोदय? 1,77,00,000. 10,60,00,000 बिलच दिलेली नाही. हे कधी मिळणार आहे अध्यक्ष महोदय? आपल्या माध्यमातून एकदा मंत्री महोदयाच्या जर रिप्लाय मध्ये आम्हाला जर ही माहिती पडली तर फार बरं होईल. येतो साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये माझ्या कुडाळ मालवण मतदारसंघात जिल्हा आहे 3 मतदारसंघाचा, 3 विधानसभा मतदारसंघांचा. कार्यकारी अभियंता आहेत 2. माझा मतदारसंघ जो आहे तो एकदम मधोमध येतो. सावंतवाडी विभाग 1, कणकवली विभाग 1, आणि माझा 1 तालुका गेलाय सावंतवाडी विभागात आणि 1 तालुका गेलाय कणकवली विभागात. आम्हाला स्वतंत्र कार्यकारी अभियंता नाही. तर माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की आम्हाला एक स्वतंत्र कार्यकारी अभियंता मिळावा. त्याचं कारण असं की माझा मतदारसंघ आणि माझ्या मतदारसंघामध्ये प्राधिकरणामध्ये कलेक्टर कार्यालय आहे, जिल्हा परिषदची इमारत आहे, सगळं प्रशासन माझ्या मतदारसंघाच्या प्राधिकरणाच्या जमिनीवर आहे आणि कार्यकारी अभियंताच माझ्या मतदारसंघात नाही. तर माझी शासनाला विनंती आहे आपल्या मार्फत की आम्हाला एक स्वतंत्र कार्यकारी अभियंता मिळावा. साकव बांधकाम कार्यक्रमाच्या माध्यमातून साहेब, जिल्ह्यामध्ये आमचे 813 पैकी 406 साकव नादुरुस्त आहेत. ते आम्हाला दुरुस्त करून मिळावे. आता साहेब, झालंय काय की आता जिल्हा परिषद किंवा ग्रामविकास खातं BPDA व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ह्या माध्यमातून आता ही नवीन प्रणाली सुरू करते. ह्याच्यामध्ये होणार काय अध्यक्ष महोदय? आता जो आम्हाला जिल्हा परिषदला जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून काही पैसा तिथे ठेवण्यात यायचा, या व्हर्च्युअल अकाउंटमुळे आता काय होणार आहे अध्यक्ष महोदय की आम्हाला जे व्याज मिळायचं 7 ते 8%, हे डायरेक्ट पैसे त्या प्रणालीमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे किंवा होणार असतील तर त्याच्यामुळे आमचं हे व्याज आमच्याकडून जाणार आहे. साहेब, आमचा जिल्हा आहे केवढा?
आमचा टर्नओव्हर केवढा, त्याच्यामध्ये आम्हाला जे व्याज मिळतं ते पण जर तुम्ही ह्या व्हर्च्युअल प्रणालीमध्ये इंट्रोड्यूस करून आमचं हे व्याजच काढून घेऊन घेणार असाल तर माझी ग्रामविकास मंत्र्यांना आपल्या मार्फत विनंती आहे की हे व्हर्च्युअल जी काही प्रणाली आपण आणताय त्याचं नुकसान तुम्ही जिल्ह्याला करू नका, जिल्हा परिषदेला करू नका, कारण का आमचं टर्नओव्हर अध्यक्ष महोदय आहे किती आणि त्यामध्ये जर ही व्हर्च्युअल प्रणाली आली, आमचं व्याज गेलं, त्याच्यामध्ये आमचं टर्नओव्हर कमी झालं, एक तर आम्ही जिल्हा हाताळायचा कसा, त्या जिल्हा परिषदेमध्ये टर्नओव्हर 16 कोटीचा आहे, त्या 16 कोटीमध्ये तुम्ही व्हर्च्युअल प्रणाली इंट्रोड्यूस केली, चला ते करा, पण आमचे व्याजामध्ये जे पैसे कट होत आहेत ते आम्हाला ग्रामविकास खाते परत कसं देणार जिल्ह्याला, ह्याचं कधीतरी ग्रामविकास मंत्र्यांनी आम्हाला सांगावं, कारण का आमचा जिल्हा लहान असल्यामुळे अनेक रिक्त पद आहेत. अध्यक्ष महोदय, आपण एक अभियान चालू केलं ग्रामविकास मंत्रालयाने भरती प्रक्रियेचं, त्या भरती प्रक्रियेमध्ये आज जिल्हा परिषदेमध्ये साहेब अध्यक्ष महोदय रिक्त पद ही जवळपास 178 रिक्त पद आमच्या एका लहान जिल्ह्यामध्ये आहेत. ही कधी भरून देणार आहे आम्हाला, एकदा मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये मला माहिती आहे अनुदानावर चर्चा आहे, पण ही व्यवस्थेची पण आहे, तेवढीच गरज आम्हाला व्यवस्थेला आहे. तुम्ही आम्हाला ही व्यवस्था करून दिली तर फार मोठे उपकार आपले होतील आमच्या जिल्ह्यावर. साहेब ओडीआरचे रस्ते आज आता बोरणारे साहेब बरोबर इथे बोलत होते, ओडीआरचे रस्ते आज आमच्या जिल्ह्यामध्ये 658 किलोमीटर लांबीचे रस्ते हे ओडीआरच्या रस्त्यामध्ये आहेत, ओडीआरच्या हेड खाली. बोरणारे साहेब जेव्हा आता बोलत होते त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये 400 किलोमीटरचे आहेत. आता हे ओडीआरच्या रस्त्यांची अवस्था जर आपण बघितली, ही ग्रामीण भागामध्ये जोडणारे हे ओडीआरचे रस्ते, एमडीआर ठीक आहे, व्हीआरच्या रस्त्यातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळतात, पण ओडीआरचं काय अध्यक्ष महोदय, ओडीआर मध्ये तरतूद काय, जिल्हा वार्षिक योजनेमधून तुम्हाला 7 ते 8 कोटी रुपये मिळणार. आता जिल्हा वार्षिक योजनेमधून आपल्याला 7 ते 8 कोटी मिळणार वर्षाला. अध्यक्ष महोदय 658 किलोमीटर तर फक्त माझ्याच मतदारसंघाचा जाळा आहे, ते 6 ते 8 कोटी मध्ये हे कसं होणार, कसं बसणार, एकदा आम्हाला कोणीतरी सांगावं अध्यक्ष महोदय. दरवर्षी 7 ते 8 करोड रुपये जर फक्त आम्हाला ओडीआरच्या रस्त्यासाठी मिळणार असतील आणि ते पण जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत त्या पैशाचं विकेंद्रीकरण होणार आणि ते आम्हाला मिळणार, तर आम्हाला ते पैसे वाढून मिळावे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना ही विनंती करतो. साहेब मी इकडे कामगार मंत्री इकडे बसलेले आहेत. साहेब मी आपल्याकडे आलो होतो, आपल्याला एक मी विनंती केली होती. अध्यक्ष महोदय, सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र आयुक्त नाही, तो का नाही मला माहित नाही. आज जरी अनुदानावर चर्चा असली तरी ही व्यवस्था आहे, तर व्यवस्था आम्हाला करून द्यावी. रत्नागिरीला जायला